नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व ताईंचे आणि मैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बघा, आपल्या घरामध्ये ना जुन्या पाण्या ओढण्या असतात, आपण त्या टाकून देतो. तर त्या ओढण्या टाकून न देता आज आपण त्याचा छान असा उपयोग करणार आहोत. सर्वात आधी ना ओढणीची डबल अशी घडी करून घ्यायची आहे. मधोमध ना त्या ओढणीच्या मधोमध एक बांगडी ठेवायची आहे. त्यानंतर इथं घ्यायचा आहे एक रबर बँड. आता रबर बँड ह्याला ना 2 ते 3 वेढे देऊन घ्यायचे आहेत म्हणजे बांगडीला. आणि बांगडीची जी बाजू आहे ना ती इथं आपण वरच्या साईडने करून घ्यायची आहे. बघू शकता अशी व्यवस्थित. आता ही बाजून आपण खाली टाकायची आहे आणि त्यानंतर ना जी विरुद्ध बाजू आहे ना ती बाजू आता आपण इथं अंथरून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये जे काही स्वेटर किंवा जर्किंग असतात ना, तर आता सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि हे जर्किंग किंवा स्वेटर ठेवायला जर तुम्हाला जागा नसेल ना घरामध्ये, कपाटामध्ये कुठेही ठेवायला, आणि त्याचबरोबर ना ह्या जर्किंगच्या किंवा स्वेटरच्या घड्या कशा करायच्या, हा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ जर कुणाला पाहायचा असेल तर जाऊन नक्कीच बघा. याच व्हिडिओच्या खाली त्याची मी लिंक दिलेली आहे. आता त्यानंतर ना ह्या जर्किंग मी इथं घेतलेला आहे. आता जर्किंग ना इथं कापडी पिशवीमध्ये त्याची घडी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही कापडी पिशवी अगदी जर्किंग सगटच उचलून मी इथं ओढणीच्या मधोमध टाकून घेतलेली आहे. बघू शकता अशी. आता त्यानंतर काय करायचंय की ओढणीच्या दोनही बाजू आहेत ना, तर त्या अगदी व्यवस्थित आतोआत अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि इथं आपण काटे पिन लावून घेऊया. म्हणजेच इथं मी ना पिन लावून घेतलेली आहे. बघू शकता सेफ्टी पिन. तर तुम्ही इथं सुई धाग्याने टाके सुद्धा मारू शकता किंवा जर याची गाठ बांधता येत असेल ना, तर गाठ सुद्धा बांधू शकतो. पण गाठ बांधले ना त्याची फिनिशिंग चांगली येणार नाही, यासाठी मी इथं पिनांचा वापर करत आहे. बघा, 2 पिना अशा मी इथं लावून घेतलेल्या आहेत. समोर बाजू जुळवून घेतलेला आहे ओढणीची. त्यानंतर साईडचे जो काही ओढणीचा भाग राहिलेला आहे ना, तो देखील असा आतमध्ये इथं मी जुळवून घेतलेला आहे आणि इथं सुद्धा मी असं पिन लावून घेणार आहे. बघा, अशाच पद्धतीने जशा पहिल्या 2 पिना लावल्या होत्या अगदी तशाच. तर इथं बघा, आपला सुंदर असा हा पिलो इथं तयार झालेला आहे. हा पिलो ना तुम्ही सोफा सेटवरती किंवा बेडवरती सुद्धा ठेवू शकता. दिसायलाही खूपच आकर्षक आहे, सुंदर दिसतो आणि एक लुक छान येतो बघा रूममध्ये सुद्धा ठेवल्यानंतर. आणि असा जर पिलो तुम्ही घरामध्ये बनवून ठेवला तर तुम्हाला सर्वजण विचारतील की हा कसा बनवला किंवा कुठून आणला. आणि जुन्या पाण्या ओढण्या टाकून न देता आणि किंवा स्वेटर जर्किंग उन्हाळ्यामध्ये आपण ठेवूनच देतो. वर्षभर काय थंडी जोपर्यंत म्हणजे थंडीमध्येच आपण त्यांना वापरतो, तोपर्यंत आपल्याला काही ह्यांची गरज पडत नाही जर्किंग किंवा स्वेटरची. तर मग अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ठेवण्यासाठी एक जागा म्हणून असे जर्किंग सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मी पुन्हा एकदा जुन्या ओढणीचा मी तुम्हाला छान असा एक उपयोग दाखवत आहे. तर बघू शकता, मी इथं एक ओढणी घेतलेली आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण ड्रेस वापरतो पण ओढणी काही फाटत नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे की इथं मी एक ओढणी घेतलेली आहे आणि या ओढणीची डबल पदरी घडी करून घेतलेली आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे बघा, आणि थंडीमध्ये आपण जे काही गरम ब्लँकेट्स वगैरे किंवा बेडशीट वापरतो ना, किंवा शाल असेल तर शाल सुद्धा आपण जी काही वापरतो, तर हे कपडे सुद्धा आपण परत आपण उन्हाळ्यामध्ये ठेवून देतो कारण आपल्याला ह्या गरम अशा कपड्यांची गरज नसते. मग हे कपडे सुद्धा ठेवायला जागा नसते. तर अशा वेळी काय करायचं आहे, इथं बघू शकता की या ओढणीवरती अगदी मधोमध ना शाल आणि ब्लँकेट्स अशी मी व्यवस्थित अशी घडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना ही शाल आणि बेडशीट अशी मी इथं एकावरती एक ठेवून घेतलेलं आहे. आपल्या घरामध्ये ना जेव्हाही कधी पाहुणे येतील ना, तर पाहुणे आल्यानंतर आपल्या घरामध्ये जर उशा कमी असतील ना, म्हणजे पिलो कमी असतील, तर त्यावेळी तुम्ही जुन्या ओढणीचा उपयोग करून आणि आपल्या घरामध्ये जे काही थंडीमध्ये आपण ब्लँकेट्स, रग वापरतो किंवा शाल वापरतो, त्यांचा आपण असा उपयोग करू शकतो. तर बघा, 1 ते 2 मिनिटांमध्येच तुम्ही अशी ही घरच्या घरी उशी नक्कीच बनवू शकता. खूप सिंपल पण आहे. बघू शकता, इथं तुम्ही सुई धाग्याने ह्याला टाके मारू शकता किंवा पिनांनी सुद्धा इथं तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता. तर इथं मी ना यांना पिना लावून घेणार आहे. बघू शकता. आणि इथं मी 2 ते 3 पिना इथं अशा
लावून घेतलेल्या आहेत आणि झटपट अशी उशी तयार होते डोक्याखाली घेण्यासाठी. इतर वेळेस आपल्या घरामध्ये जर मोजक्याच उश्या असतील तर पाहुण्यांना देण्यासाठी अशी 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्ही ही उशी नक्कीच बनवू शकता. आणि कसं होतं ना की रग ब्लँकेट्स ठेवायला जर घरामध्ये जागा नसेल ना, तर अशी कायमस्वरूपी एखादी उशी तुम्ही नक्कीच घरामध्ये बनवू शकता. तर बघा किती सुंदर अशी आपली इथं जुन्या ओढणीचा वापर करून आणि रग ब्लँकेटचा वापर करून एक उशी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.